जय भैरवनाथ महाराज की जय. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, तो हा चाळवा चाळवी केली आपणच जेवी. नैवेद्याचा आळ वेची ठिकाणी सकळ, तुका म्हणे जड मजन राखावे दगड. बघा, जिवंतपणी आईबापांना जेवण घालायचं असतं, त्यांची सेवा करायची असते आणि जिवंतपणी त्यांना जेवण दिलं जात नाही. त्यांना कुठं घातलात? अनाथ आश्रममध्ये. आणि मग मेल्यावरती काय करतात? तुकाराम महाराज काय म्हणतात? पिंडदान. मग दावा घालतात. मग दाव्याला पाची पकवान करतात आणि त्याच्या नातलगांना आग्रहानं वाढतात. काय ते खाणारे नको नको म्हणतात, तरी हे वाढणारे डबल वाढतात. का? माझ्या वडिलाला पुण्य लागल. सांगा आता, जिवंतपणी त्याला अन्न घालेलं नाही, मेल्यानंतर त्याला ते करून त्याला मिळेल का? म्हणजे किती मूर्ख भावना ही, किती अज्ञान आहे समाजामध्ये. काय ही समाजामध्ये परंपरा आहे. म्हणून मायबाप काशी त्याने ने जावे तीर्थाशी. जिवंतपणे जर तुम्ही ते केलं नाही आणि मग मग का हा आईबाप इकडे उपाशी, हा कुठं चाला? काशीला. काला काशीला चाला? म्हणून आईबापाची सेवा जर केली, भक्त पुंडलिकांना आईबापाची सेवा केली. पांडुरंग तिथे गेलेला आहे. पंढरपूरला गेल्यानंतर काय करायचे? पुंडलिक काय करतोय ते बघायचे. श्रावण बाळानं आईबाबांना कुठं नेलं? काशीला. भैरवनाथानं सेवा कोणाची केली? शंकर पार्वतीची. म्हणून आपल्या देवाऱ्यात एक नंबरला कोण आहे? भैरवबाई. तो भैरव आपला काय सांगतो? मी जे केलं ते तुम्ही करा. खंडेराव आहे. खंडेराव काय म्हणतो? मी 2 बायका केल्या, माझी फजिती झाली, 2 बायका करू नका. देवी शक्ती उपासना करा. हा आदर्श घ्यायचा आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणता, जिवंतपणे अन्न घालायचं नाही, मेल्यावर काला उत्सव करतो. ही सगळी चाळवा चाळवी, ही मोठेकी. तर तुकाराम महाराज काय म्हणता? मोठेकी करू नको. नैवेद्य, आता देवाला निवेद दाखवतो, देवद निवद खात नाही. देवाना जर निवद खाला असता तर लोकांनी दाखवलाच नसता. मग बकरं कापित्यात, कोंबडे कापित्यात आणि देवाला निवद दाखवतात. आता सांगा, बकरं कोंबडे देव खातो का? नाही. मग कोणाला खायचं राहते? याला खायचं राहते. मग जे देवाचं नाव आणि याचं काय? गाव. मग देवाला नैवेद्य कोणा लावला होता? नामदेवाना. कोण बोलते? भगवान आता नाही. जनी सारखे तुम बोलाते नहीं, द्रौपदी सारखे तुम बोलाते नहीं. कोई बोलता भगवान खाता नाही, नामदेवासारखा तुम खिलाते नाही. भगवंताला नामदेवाना नैवेद्य चारला. म्हणून नैवेद्य देणं, देवाला दाखवणं म्हणजे काय? एक भाव आहे. मी भगवंताला समर्पण केल्याशिवाय मी काही खात नाही. कोणची गोष्ट करताना पहिली कोणाची आठवण आहे? भगवंताची. म्हणून जेवताना, झोपताना, उठताना 3 वेळा भगवंताचं नामस्मरण केले सांगितलेलं आहे. काय एकदा नारदानं सांगितलं, बुवा देवा म्हण, मी रात्रंदिवस नारायण नारायण करतो आणि तू त्या शेतकऱ्याचे सावत्या माळ्याच्या घरी तू भाजी खोलितो, सावत्या माळ्याच्या घरी काम करतो. जनाबाईची गौऱ्या याच्या थापल्या, चोखा मेळ्याची ढोरं वडली, कबीराचे शेले विणले. मग त्याने काय सांगितलं? एक वाटी घे, डोक्यावर घे आणि 3 फेऱ्या मार आणि पाणी सांडून द्यायचं नाही. त्याने फेऱ्या मारल्या, जर सांडलं, पाणी सांडलं, त्यांनी नाम बंद केलं. आणि मग म्हण, काय मारलं का फेऱ्या? म्हणा, हा पाणी सांडलं का? म्हणा, नाही. तो नाव घेतलं नाही. तसा तो शेतकरी जेवताना, झोपताना, उठताना भगवंताचं 3 वेळा नामस्मरण घेणं हे गरजेचं आहे. म्हणून भगवंताला नैवेद्य का दाखवायचा? का पहिलं स्मरण मी जेवताना हम वैश्वानरो भूत्वा पाणी नामधेयमाशित प्राणाप्राण समायुक्त पश्चामेन्नम चतुर्विधम. भगवंताचं नाम घेताना, जेवताना वाईट विचार डोक्यात येऊ नये, चांगले विचार यावा.
वाईट विचार जर डोक्यात आले तर ते अन्न काय होतं, विष होतं. म्हणजे आज काय करतात, जेवण करायला जर बसले तर पुढं कोण, तारक मेहता आणि जे असे काय फालतू गाणे ते पुढं मुलं घेतात आणि जेवण करतात. सांगा त्यांच्या मेमरीमध्ये काय बसणार आहे, तेच बसणार आहे. म्हणून प्रत्येकाच्या मेमरीमध्ये नाकार आजच्या ह्या विचारामुळं प्रत्येक मुलाच्या डोक्यात काय होतं का नाही, करू का नको, नकारात्मक विचार बसले. संभाजी महाराजाच्या डोक्यामध्ये काय होतं, मी सिंहाची मुंडकं फोडील, आणि तो त्याचं वजन किती होतं, 250 किलो. त्याच्या तलवारीचं वजन किती होतं, आणि तो त्याने किती 250 लढाया जिंकल्या होत्या. त्याचे डोळे काढले तरी त्यांनी धर्म स्वीकारला नाही आणि आज अमर झालेलं आहे. आणि आज आपण निबळट बनलेलो आहे. आपण काय करतोय, पाहू नये ते पाहतो, करू नये ते करतो, जेवताना झोपताना काहीच नाही. म्हणून देवाला नैवेद्य का दाखवायचा, का त्या वेळेला आपल्या डोक्यात कोणताच विचार नको आहे. जर विचार चांगले असले तर आपली मेमरी चांगली होईल. जय भैरवनाथ महाराज की जय.